तुकोबाराय म्हणतात माझी वाणी अपुरी पडते. एक वारकरी सरपण फोडण्यासाठी एका श्रीमंत माणसाच्या दारात गेला. सरपण फोडायला वारकरी येत ते एकदम असं सुकून गेलेलं शरीर, एका धोत्राचे 2 तुकडे केलेले पंडित भाऊ, त्याच्यातलं अर्ध धोतर नेसलेलं, अर्ध घरी वळणीवर वाळत आहे, अंगात फाटकी तुटकी निमस्ती आहे, डोक्याला पागुट नाही, इतकी परिस्थिती नाजूक वारकऱ्याची. 2.5 ते 2.25 ते 2.5 किलोची कुऱ्हाड होती लाकडं फोडायला साहेब. 2.25 ते 2.5 किलोची कुऱ्हाड लाकडं फोडायला. 8 दिवस लाकडं फोडायची तुमच्या पोरीच्या लग्नातल्या स्वयंपाकासाठी. जाताना खाला काय देत होते? 7-8 दिवसाचं गाडगभर ताक आणि एखादी वाळलेली भाकरी. ही त्या वारकऱ्याची दिनचर्या. मेलेली जनावरं गावाच्या बाहेर नेऊन टाकायची, हे त्या वारकऱ्याचं काम. स्वच्छतेचा वसा. एखादा सप्ताह चालू असेल तो मंडप झाडायचा, नाल्या कोंडल्या असतील त्या नाल्या उपसायच्या, सरपण फोडायची स्वयंपाकाची. माझ्या राजांनो, कीर्तन ऐकायचं असेल तर मंडपाच्या बाहेर 100 फुटाच्या अंतरावर बसून ऐकायचं. ही परिस्थिती होती. कानाला हात लावायचा आणि वक्ते काय सांगते ते ऐकायचं. नाही ऐकू आलं तर नुसता टाळाचा आवाज ऐकायचा. इतकी भीषण परिस्थिती वारकऱ्याची. एका मोठ्या श्रीमंत माणसाच्या घरी सरपण फोडत असताना कुऱ्हाड जोरात आदळली. लाकडाचे तुकडे 2 झाले, त्याच्यातला 1 तुकडा उडाला आणि डाव्या पायाच्या पिंडरीमध्ये तीक्ष्ण असलेल्या त्या धिलपीच्या चुया पायाच्या पिंडरीमध्ये आरपार घुसल्या. श्रीमंताच्या वाड्याच्या पुढे मोठा, आपण ज्याला स्पोर्ट्स म्हणतो, असा वरांडा होता. त्या वरांड्यामध्ये झोपाळा लावलेला होता. त्या झोपाळ्यावर तो श्रीमंत माणूस बसलेला होता. गुळाची वाटी भरलेली होती. भुईमुगाच्या शेंगा एका पात्रात ठेवलेल्या होत्या आणि भुईमुगाच्या शेंगा त्या गुळासोबत खात झोपाळा हलवायला एक माणूस होता. झोपाळा हलवायला माणूस होता. कुऱ्हाड आदळल्याच्या नंतर लाकडाचा तुकडा झाला. त्या धिलपीच्या चुया तीक्ष्ण आणि दार पिंडीत घुसल्या. वारकऱ्याच्या तोंडातून किंचाळी पडली, विठ्ठला माय बापा. भुईमुगाच्या शेंगा आणि गुळ खाणाऱ्या श्रीमंत माणसाने नुसतं पाहिलं, उठला नाही, काय नाही. झोका देणारा एक व्यक्ती होता. त्याची इच्छा होती आपण जाऊन पायातली पिंडरीतली ती धिलपी उपसावी. आदेश दिला नाही. स्वतःच्या हातानं ते पिंडरीतलं तीक्ष्ण लाकूड बाहेर काढलं. अंगात एकच बनेन होती. तिला जुन्या काळात निमस्ती, आता तिला कोपरी म्हणतात. भळाभळा रक्त वाहत होतं. डोक्यावर पागुटं नव्हतं. ती निमस्ती, ती कोपरी अर्धी फाडली. पुन्हा लक्षात आलं अर्धी फाटलेली अंगात घालता येणार नाही, म्हणून तशीच तुकडे 2 केले आणि पिंढरीला आवळून ती कोपरी बांधली. काय वानू आता न पुरे वाणी सांगतोय. दोन तीन बाऱ्या मालकाकडे बघितलं झोपाळ्यावरच्या. असं वाटत होतं ढाले गुरुजी, रवी गुरुजी की हे आपल्याला सुट्टी देतील, आराम कर म्हणतील. असा हे पायाच्या वेदना दाटून आलेल्या होत्या. फासळ्याचा पिंजरा हलत होता आणि कुऱ्हाड लाकडावर चलत होती. कर्मनो गहनो गती,
काय समोरच्या व्यक्तीला परमेश्वरानं अंतःकरणात दया दिली असेल आणि आवाज दिला, चोखा. माझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो, तो माणूस चोखा म्हणलाच नाही. ते फार दुसरं वाक्य म्हणला, पण माझी लायकी नाही ते वाक्य वापरायची. मी नाही म्हणणार ते वाक्य. जाय घरी, जाय आराम कर. चोखोबार आहे, घरी निघाले. पायाचा पंजा टेकीत महात्मा घरी आले. घरी आल्याच्या नंतर धर्मपत्नीनं पाहिलं, काय परिस्थिती आहे. झोपड्यात प्रवेश केला. झोपड्याच्या मेडीला पाड दिली, पाय लांबून दिला, चूल पेटवली. सोयराबाईनं त्याच्यावर गाडगं ठेवलं, पाणी गरम केलं. कपडा सुद्धा शिल्लक नव्हता. त्या गरम पाण्यात डोक्यावरचा पदर खाली ओढला. दोघं पती पत्नी झोपड्यात येतं. डोक्यावरचा पदर खाली ओढला, तो पदर त्या गरम पाण्यात बुडीला आणि गरम पाण्याने मालकाचा पाय पुसून काढला. ऐका माझ्या माईंनो, पतीची सेवा. जिच्या जीवनात आपल्या पतीची सेवा घडत नाही, तिने एखाद्या महाराजाच्या पायावर जीव जरी ठेवला तरी विश्वाचा बाप तिच्याकडे डुंकून पाहत नाही. सगळ्यात मोठी सेवा आहे ती पती सेवा. भराभरा पाय सुजून आला. तेवढ्या अवकाशात मुलगा घरी आला. आई ग, ये बाळा. झोपड्यात प्रवेश केल्याबरोबर वडिलांचा पाय पाहिला. सुजून आलेला पाय होता, लालबुंद झालेला पाय. बाबा काय लागले? आईनं सांगितलं, सरपण फोडता फोडता धिलपी उडाली आणि पायाला लागली. बर, बेस नकोय दादा. वैद्याकडे जावं लागेल आपल्याला. वैद्य या शब्दाचा अर्थ आहे डॉक्टर. आपल्याला जावं लागेल वैद्याकडं. वैकुंठवासी महाराष्ट्राच्या मातीतील एक नंबर शास्त्री जगन्नाथ अण्णा पवार म्हणायचे, ज्याच्या जीवनातला अर्थ संपला त्याचं सगळंच संपलं. ज्याच्या जीवनातला अर्थ संपला त्याचं सगळंच संपलं. अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितलाय. आज मिसळ्याच्या डाळीची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी येतात. असा म्हणला का एखादा भगवान गणेशात पुढे स्वयंपाक आहे म्हणून आपली ज्वारी डाळी फुकट? कसं शक्य होईल साहेब? त्याच्यासाठी पैसे लागतील स्वामीजी. म्हणून पैशाच्या विरोधात गप्पा नाही करायच्या. एक सांगेल तरुणांनो तुम्हाला, अरे तुम्ही धर्माचं काम करता, भगवान गणेशाची 8 दिवसाची सेवा करता, पवित्र वासरांनो, तुमच्या पायाला स्पर्श करून तुम्हाला विनंती करतोय, ज्याचं शिक्षण संपलंय त्यानं फुकटच्या भाकरी मायबापाच्या खाच्या नाही. काम करा, जे तुमच्या वाट्याला येईल, नोकरी धरा. आपलं शिक्षण संपल्याच्या नंतर बराच काळ आईबापानं कमवलेल्या भाकरी खातो, त्याच्यासारखा हरामखोर आणि नालायक देशासाठी घातक दुसरा कोणी नसेल. विठाला विठाला. निष्क्रियपणा अंतःकरणातला काढून टाका. कर्मशील वृत्ती ठेवा, जीवन भलं होईल. महाराज, देवानं आपलं काम ऐकावा तितक्या लायकीचे आपण नाहीत, तेवढ्या लायकीचे नाहीत. मग याच्याकरता आपली कामं आपल्याला करता यावं, याच्याकरता आपल्याकडे अर्थार्जन असणं गरजेचं आहे. हो, का पैसा पाहिजे? कारण आपली संसारात रती असती नाही. आमच्या परिसरातलं बापाची 9 एकर जमीन विकून मलेशियात वाढदिवस करायला गेलं बोंबले, भिकार चोट कुठलं. आणि तिकून येताना 1,18,000चं कुत्र हरामखोराने विकत आणलं विमानात. आणि मला म्हणला कुत्र विमानात आणलं. मी म्हणलं वा 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 वा.
कायच 2 पायाच्या कुत्र्यानं 4 पायाचं कुत्र मलेशियातून आणलं रे बापा. या टपऱ्या इमानात, या टपऱ्या इमानात, टपऱ्या कोणी बसत. एकदा आम्ही द्वारकेला चाललो विमानात बसून, आणि माझ्याजवळ एक बाई आली. मला नंतर कळालं ही बाई आहे म्हणून, बोलण्याहून याच्याहून, नाही तर कपड्याहून मला वाटलं बुवाच आहे का नाही. बरंच झालं जय हरी नाही घातला, थुतरीत आणली असती 3 माया, पण मी घालीत नाही मनान. कशाला आपण नादी लागायचं, फुकट कळण शेंडी वळवळ काय करायचं आपल्याला त्याच्यावर. आणि मग थोडा वेळ विमान असं चालल्याच्या नंतर फुसकून एक जणानं शिंक दिली. मी म्हणलं पलीकड्यानं दिलं नाही, इनं दिलं नाही, म्या दिलं नाही, इकडे ऐकू येत नाही. कोणतीन टिश्यू पेपर काढ आणि त्याचं नाक पुसलं. तिच्या पोटाव पिशवी होती, पिशवीत कुत्र्यात पिलू होतं. पैशावाली कुठं जोर दाखवते, त्याचं काय मेळच नाही, काय मेळ नसतं. पैसे लय झाले म्हणजे शिस्तीत वागते तर असं थोडंच. एकदा तिरुपतीला चाललो आणि माया नशीबच फुटका, असे दलिंदरच शेजारी येतात माया. ते आपलंच नशीब काळं न, पांढऱ्या पायाचं नशीब. ते 2 जण पती बसणे, नेमकंच लग्न झालेलं असावं 2-3 महिन्यापूर्वी, आणि मधात बसल्याबरोबर त्याने पिशीतला पेरू काढा. आता विमानात चाकू नेऊ देत नाहीत, नेला तर लगेच मध्ये टाका, असंच करतात ना. मला तो धोतरंग असल्यामुळं तर 3-3 बाऱ्या मशीन लावतात. मी म्हणलं कष्टात कायलं पुरे. ते म्हणले तुम्हाला लय मिऱ्या असत्यात. अरे काय नेऊ म्हणलं बाप्पा, कष्टात ज्यानं आणलंय ते तुम्हाला गवसतच नाहीत, आणि तुम्ही सज्जनालाच बदके आणतात. मनातली मनात कुठं बसावं त्यानं वापस काढून दिलं असतं. येरी म्हणायला लागलो मी. तपास म्हणलं बाबा, अजून एखादी मशीन असली तर तोंडात घाल. कुठं त्याच्या नादी लागावं. आता ते शासनाचा माणूस असतंय, ते चौकटीतला आहे बिचारा, आपण काय म्हणा. बसलो ती मनात, शेजाऱ्यानं पेरू काढा तर त्याचे हात असे कोमल होते ना, माझ्यासारखे थोडेच हळदीतलं तण उपटीनले, चरबट हातन नाही. तर मी म्हणलं आता चाकू तर नाही, या दोघांमध्ये एकच पेरून हे नवरा बायको येतं आणि यायला दाबून फुटायचा नाही, हे कसे करते. बरं मी म्हणावं मी फोडून द्यावा, तर त्याला मराठी कळती का नाही त्याचा बी मेळ होता ना. कळती का नाही काय माहीत म्हणलं मराठी. पण मग त्या बाईनं लगेच टिश्यू पेपरनं असा तो पेरू पुसला. त्याच्या बाजूला जरासं ते असतं ना, ते पाठीमागून त्याचे ते टरकलं काढे, असं पुसलं. आणि मला वाटलं महादेवाला आधी देईन, महादेव म्हणजे तिचा मालक. हरिदास शेट्टीनं एका जागेवर असा चपका हाणला. तर मला वाटलं जाऊ द्या, भुगीक लागली असेल, बऱ्या घरची बाई आहे. तिनं पुन्हा त्या जागेवर एकदा पुन्हा पेरू टोकारला आणि मग ममुल्याच्या हातात द्याला. ते बैल होता ना 2 पायाचा, त्याच्या हातात द्याला. तर मला असं वाटलं देवा काय पाप आहे, बायकून आधी पेरू खावा आणि ते उष्टा पेरू नवऱ्याला द्यावा. पण जाऊ द्या म्हणलं, पेरू मोठा होता, त्यानं जागा बदलावा ना, खाण्यासाठी जागा बदलावा ना. प्रल्हाद बाबा त्यानं जागा नाही बदलली, जिथं बायकोचे दात लागले तिथंच कच्चून तोडला. इतकं मला कस्तरी होत होतं, मला वाटत होतं ह्या पापानं इमान जाग्यावर जळत आहे, जाग्यावर. मेला रे बाळ्या. हे बारीकसा फोन होता, पप्याच्या माईला फोन लावून सांगावा आमक्या ठिकाणी डबक्यात पैसे ठेवलेले, सांभाळा रे, हिशाबात खा, बऱ्यापैकी जमीन आहे, पोराला म्हणा नीट राह रे, कोणाकडं अशी बुलेटच्या अशा चक्रा गिकरा कटगिट हाणू नकोस रे, हिशाबात राह. मी लय महाराष्ट्रातलं तूप खाऊन तुला कमी लय रे, हिशाबात राह. पण लाईन नव्हती आमच्यावर घेतल्यावर. लय तुमची खसखस पिकली, तुम्ही लय तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का? तुमचे चेहरे पाहिल्या कळत कसे बांध कोरितात. हा, रोडवर लावायची वेळ आली मका, रोडवर, हो रोडवर, आणि मधात बदाड पडू दे तू, आणि आमच्यावर घेतल्यावर खसखस हसायले तू. वा वा वा, काय साधू आहेत बापा तुम्ही. विठाला विठाला काय शिस्त, कोणी बसायलंय कोण्या विमानात? टपऱ्या सर्जेराव दादा. पुष्पक विमानात माकड कोंबडन वेश्या. यम धर्मानं विचार केला, श्रुती एकत्रित आहेत, काय करायचं.
पण श्रुतीनं नियम धर्मानं विचारलं, पुण्याचा लेखाजोखा बघितल्याशिवाय विमानात बसता येत नाही. म्हणून आपण कोंबड्याला, माकडाला आणि त्यांच्या मालकिनीला बोलण्यापेक्षा आपण दोन मालकाला बोलू. एक पंढरीतले मालक आणि एक काशीतले मालक, दोघांना बोलायला सुरुवात केली. काय प्रकार आहे? शिवजीनं सांगितलं, यमधर्म महाराज, हे श्रुती, पंढरीतले मालक साक्षीला आहे. तुमची शंका कशाची? आमची एक शंका आहे म्हणले, वेश्या विमानात बसली याच्याबद्दल काही ताण नाही. त्या वेशेचं नाव आहे महानंदा. तिचं नाव आहे महानंदा. वेश्या विमानात बसली याचं तीळ मात्र शंका नाही. कारण तिला एवढा अनुताप झालाय, एवढा पश्चाताप झालाय. पश्चातापेन शुद्धता, अनुतापेन शुद्धता. पण माकड आणि कोंबड विमानात कसं काय? पंढरीतल्या मालकानं सांगितलं, यमधर्म महाराज, आम्हाला एखादं दुसरं कोंबडं दाखिता का ह्या कोंबड्याच्या व्यतिरिक्त? तर ते म्हणले, प्रभू खाली जावं लागेल. स्वर्गात दुसरं कोंबडं कशाचं आलंय? चला खाली. खाली पाहायला आले तर त्या कोंबड्याच्या पायाला नख होते. हरिदास शेठ, नख. काशीतल्या मालकानं, पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, आम्हाला एखादं माकड दाखिता का? हो म्हणले, मेटे जळगावला आताच होते झाडाव. मग माकड पाहिलं तर त्या माकडाच्या पायाला नख होते, निब्बर टक काळी जर पायाची त्वचा होती. चला म्हणले वरी. काशीतल्या मालकाने आणि पंढरीतल्या मालकाने श्रुतीला आणि यमधर्माला सांगितलं, तुम्ही खालच्या कोंबड्याचे पाय पाहिले, वानराचे पाय पाहिले, आता ह्या माकडाचे कोंबड्याचे पाय पहा. तर वैकुंठात विमानात महानंदेपाशी बसून गेलेल्या विमानातल्या कोंबड्याला नखच नव्हते. प्रल्हाद बाबा, त्या माकडाच्या पायाला त्वचाच नव्हती. तर यमधर्मानं विचारलं, विमानात बसून आले हा प्रश्न तर लांबच आहे, पण कोंबड्याचे नख कुठं गेले आणि वानराच्या पायाची त्वचा कुठं गेली हा प्रश्न उद्भवला. शिवजीच्या 11 डोळ्यातून पाणी आलं आणि सांगितलं, यमधर्मा, हे श्रुती, ह्या महानंदेच्या पुढं भजनात हे कोंबडं नाचू नाचू याचे नख तुटले आणि ह्या वानरानं नाचू नाचू पायाची त्वचा संपली. यमधर्माचा दुसरा प्रश्न, माकड आणि कोंबड भजनात नाचलं याच्याकरता विमानात बसलं, पण वेशीला हा अनुताप कसा प्राप्त झाला? म्हणले, तिला विचारा, आम्हाला नाही सांगता येणार. यमधर्मानं आणि श्रुती मातेनं महानंदेला प्रश्न केला, माय, माकडाला आणि कोंबड्याला विमानात, तू पुष्पक विमानात वैकुंठात, कैलासात, स्वर्गात, सत्यलोकात आणावा एवढा तुझा अधिकार मोठा आहे, पण तू वेश्या असताना तुला अधिकार कोणी दिला? तिने एका साधूचं नाव सांगितलं आणि अंतःकरण गदगदून आलं. यमधर्म महाराज, त्या साधूची कृपा माझ्यावर झाली म्हणून माझ्यात तो दर्जा आला आणि मी माकडाला आणि कोंबड्याला विमानात नेलं. महाराज, माकड आणि कोंबड वेश्या वैकुंठात पुष्पक विमानात जावा इतका दर्जा वेश्याच्या जीवनात येतोय. ती प्रल्हाद बाबा कृपा साधूची आहे म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा वानु वारंवार, हरी भक्त थोरा हो मंडळी, हरी भक्त थोरा. काय त्यांचा महिमा वानु वारंवार, हरी भक्त थोरा हो मंडळी, हरी भक्त
थोर काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार हरी भक्त थोर भूमंडळ हरी भक्त काय ताकद आहे महाराज संतांकडे. साडे 11 ते 12 मिनिटं वेळ राहिला. एक मुद्दा मांडतो तुमच्या पुढे. तुम्ही 11 लाख देऊ केले, प्रत्येक उमऱ्याला 11,000 सांगितले शास्त्रीजीनं. मी बसून ऐकलं ना तिथून. तुम्ही तर दिले 11 लाख. कमीत कमी गरीबात गरीब माणसाला 11,000 सांगितले. आमच्या बाजूला एक गाव आहे परभणी जिल्ह्यात, त्यांनी 97 लाख रुपये दिले. तुमच्या गावासारखीच भूमी, त्याला पण जास्त काळी नाही. आमच्या शेलू जिंतूर तालुक्यातलं परभणी जिल्ह्यातलं गाव आहे. आमच्या परिसरातल्या एका वारकऱ्याने श्री गुरु महंत भगवान बाबांकडनं एक नारळ आणलं होतं. ते नारळ होतं सप्ताहाचं. पण कर्मनो गहनो गती. काळ साधा होता, काळ बिकट होता, परिस्थिती नाजूक होती. त्यावेळेला सुद्धा लोकांना देण्याची इच्छा होती, पण तितके पैसे कोणाकडे नव्हते. पन्नास वर्षापूर्वी तुमच्या गावात 11 लाख गवसले असते का? सांगा बरं इमानदारीन, करा बरं हातवरी कोणी. बस गवसले असते का प्रल्हाद बाबा? काळच गरिबीचा होता ना, बिकट काळ होता, साधा काळ होता. परिस्थिती नाजूक, कर्मनो गहनो गती. वैकुंठवासी श्री गुरु भगवान बाबांना देव स्वरूप व्हावं लागलं. पण त्या वारकऱ्याच्या अंतःकरणात ती भावना तशीच राहिली. ते वारकरी होते मोरेगावच्या बाजूला ब्राह्मण गाव, आणि त्या ब्राह्मण गावामध्ये वामन महाराज त्यांचं नाव होतं. साधे वारकरी, निष्ठावंत वारकरी, निष्ठानिष्ठी करणारा नाही. भजनाला खा कधी मधी आणि गरम स्वयंपाक खाला आधी, असे नव्हते. निष्ठावंत वारकरी होते. पण एके दिवशी त्या वारकऱ्याच्या अंतःकरणातली भावना, मोरेगाव नावाच्या गावामध्ये पालकर आडनावाचा एक माणूस होता, पालकर. त्या व्यक्तीकडे इच्छा प्रगट केली, सांगितलं, राजे हो, सप्ताह करायची इच्छा आहे हो. आमच्या मंदिरात खूप दिवसापासून नारळ बांधलेले, चिमण्या, खडुळी, त्याच्यावरचा कपडा तोडून काढाय. काय हरकत नाही म्हणले, या वर्षीच्या उन्हाळ्यात सप्ताह करू. ठरलं. तेव्हा आता सप्ते मोठे होत असतील, मी त्या सप्त्याला वर्णन करत नाही असं सोडून द्या. पण त्या काळात झालेल्या सप्त्या इतकं वर्णन आताच्या कोण्याच सप्त्याला मी मोठं म्हणणार नाही. कारण आता चाळ आहे, आणि चाळ असल्यावर कोणी डाळ घालीत असतं राजे भाऊ. हो आपा, कोणी डाळ घालत असतं, कोणी बी. त्या काळामध्ये 350 क्विंटल ज्वारी जमा झाली. 350 क्विंटल ज्वारी. चपाती औषधाला नाही, औषधाला फोटो काढायसाठी चपाती नाही. ज्ञानेश्वर माऊली 350 क्विंटल ज्वारी. 18चा पाठा होता गिरणीचा. 1.5 महिन्यापासून ज्वारी दळू लागले. तितक्या ज्वारीचं पीठ टाकायला घर पण नव्हतं कोणाकडे चांगलं. एक जणाच्या पत्रात गाईच्या गोठा रिकामा केला. उन्हाळे दिवस, झाडाखाली गाई बांधा सावलीला,
आणि गाईच्या गोठ्याचे पत्र रिकामे केले हरिदास शेठ आणि त्याच्यात तितकं पीठ टाकलं. सप्ताह सुरू. भाकरी करायला आचारी कोण आणायचा त्या काळात? 200 चुली. 200 चुली. काय त्यांचा महिमा वारंवार. 200 चुली. 200. सकाळी चुली पेटायच्या सूर्योदयाच्या अगोदर आणि 10 वाजता चुली बंद व्हायच्या. चुलीवर सावली नव्हती. दिवस चैत्राचे होते आणि चुली होते दुधनेच्या पात्रात, वाळवंटात. प्रल्हाद बाबा चुली होत्या. या बाजूनं 100 चूल, त्या बाजूनं 100 चूल. पहिल्या दिवशी भाकरी करीत असताना बायकांनी सांगितलं, वाळवंटात चूल पेटिल्याच्या नंतर भाकरी चुलीला भाजता असताना भाकरीच्या काठामध्ये वाळूचे कण घुसतील आणि वाळूचे कण जेवणाऱ्या वारकऱ्याचे दात पाडतील. वाळवंटात चुली कशा पेटवायच्या? मग त्या काळात शेलूला एक तेलाचा दुकानदार होता आणि त्याच्याकडे रिकामे डबे पडलेले होते 200. त्याला विनंती केली आणि त्याच्याकडनं पत्राचे 15-15 किलोचे टपराचे रिकामे डबे 200 घेतले. एका लोहाराच्या हातानं त्याचे तुकडे केले आणि प्रत्येक चुलीला एक डब्याचं पत्तर आणि त्याच्यावर 8 दिवस भाकरी करायच्या. सकाळचे 5:30 तर दुपारचे 10:15. काठी टेकीत एका वारकऱ्यानं यायचं. त्या वारकऱ्याचं नाव होतं श्री गुरु महंत भीमसिंह बाबा. आणि स्वयंपाक करणाऱ्या स्त्रियाच्या 200 बायकांच्या चुलीच्या मधातून बाबा चलत असताना त्यांच्या डोळ्याचं पाणी टिपकत होतं. प्रभू, काय प्रेम आहे रे या महाराष्ट्रातल्या मावल्यांना. संताविषयी, देवाविषयी किती करुणा आहे, किती दया आहे, किती जिव्हाळा आहे या बायकांना. माझ्या माईंनो, एक अर्धा बॉम्ब तुमच्यावर याच्याकरता टाकतो, माझा स्वार्थ आहे. काय? तुम्ही जर चुका नाही केल्या ना माझ्या माईंनो, तुमच्या पोटी जन्माला येणारी संतती इतकी तेजस्वी होईल आणि ती तेजस्वी संतती या देशाचं कार्य करील, या पवित्र देशाची राखण करील. तुम्ही चुका करता कामा नये. हा देश 2 गोष्टीनं मोठा आहे. पहिली गोष्ट, या देशातली स्त्री पवित्र आहे म्हणून मोठा आहे. आणि दुसरी गोष्ट, या देशातले संत दर्जेदार आहेत म्हणून मोठा आहे. ओळख या देशाची. या देशाची ओळख माझ्या माईंनो तुम्ही आहात. तुम्ही आहात. तुम्ही आहात. एक जण म्हणला, या देशातल्या स्त्रीपेक्षा संत मोठे आहेत. म्हणलं नाही रे, पुराण सांगतंय या देशातले किती जरी मोठे संत असतील तर या देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलेत. म्हणून संतांना जन्माला देणारी स्त्री किती मोठी असेल कल्पना करा. या देशातली इतकी दर्जेदार स्त्री या देशातली. आणि 10 वाजल्याबरोबर आकाशाकडे बघायचं आणि चोपदाराला सांगायचं, असं काठी हालून बंद करा म्हणून चुली. वाळू तापली. त्याच्यातल्या 10-5 बायाला बसायला नारळाच्या रिकाम्या पोत्याच्या बोंदऱ्या. कशाचं बसायला आणि कशाला काय होतं. इतकी परिस्थिती साधी. सज्जनांनो, सकाळच्या 5:30 ते 10:15 पर्यंत ज्या बाईनं भाकरी करायची, पण त्या बाईनं एक सुद्धा भाकरी लपून ठेवायची नाही. इतका वागण्याचा दर्जा होता, इतका वागण्याचा दर्जा होता, इतका दर्जा होता वागण्याचा. एवढाच पुरावा आहे का? आणि माणसं आणि स्त्रिया सगळ्या जेवल्याच्या नंतर त्या 200 बायकांची पंगत बसायची. त्या जेवल्याच्या नंतर ठराविक 100-200 सप्तामध्ये जास्त बेजार होणारी माणसं मग जेवायची. आणि ही जेवायला बसणार, त्यांच्या सोबत जेवत होते महंत श्री गुरु भीमसिंह बाबा. नारळी सप्त्यात देवघर असते. देवघर
महाराष्ट्रातला कमी वयातला सर्वांच्या अगोदर कमी वयात नारळी सप्तात वर्णी लागली असेल तर ती गिरगावच्या बाळूची. एका एकादशीला श्री गुरु भगवान गडावर कीर्तन, 22 कापशीला कीर्तन, कोटरवनच्या सप्त्यात कीर्तन, हिंगणीच्या सप्त्यात कीर्तन, शिंगोरीच्या सप्तात नारळी सप्तात कीर्तन. जिथं 47 क्विंटल खोबऱ्याची आमटी होती, 47 क्विंटल खोबरं नुसतं आमटीला. कोटरबनच्या सप्त्यामध्ये 27 क्विंटल खव्याचे गुलाबजामुन. त्या साली दुष्काळ होता, त्या साली थोडा पाऊस कमी कमी पडलेला होता. काय ताकद आहे महाराज या लोकांची, काय ताकद आहे. दोन्ही गडांच्या सप्त्यात आता भेटत असतील कोणाला बी, पण 8 वर्षापूर्वी बाळूची वर्णी या दोन्ही सप्त्यात लागत होती. कृपा माझ्यावर ज्ञानोबा तुकोबारायची प्रल्हाद बाबा, कृपा होती कृपा. मला एक जण म्हणला बाळासाहेब, म्हणलं नामांतर करूच नको, मग नाव बाळूच राहू दे, मजा येत असती. हो ते बाळासाहेब गिळासाहेब म्हण नको, ते भूषणन ते लावू, ते म्हणणं ग ते चिटकूच नको, ते चिखल चिटकिल्याला वाळला की गळत असतो, बाळूच राहू दे. हे लोक जेवायला बसणार तेवढ्या अवकाशात शनिवारचा दिवस होता आणि मोरेगावच्या मधात दुधना आणि दुधनेच्या इकडच्या बाजूला खुपसा नावाचं गाव आहे, ते शेलूकडच्या बाजूने. आणि शनिवारी बीट लवकर आटपलं सर्जेराव दादा आणि सगळ्या हमालाईने आडत्याला सांगितलं, हरिदास सेठ बीट लवकर घ्या, आम्हाला सप्त्यातला प्रसाद खायला जायचे. एका माणसाला 1 भाकर दिल्या जायची, भाकर जाड मात्र, आणि ती भाकर पात्रावर कुस्करायची, दुरण औषधाला नाही, आणि त्या भाकरीवर त्या कुस्कऱ्यावर मग ते वरण रिचवायचं. त्याच्यात वरण होतं, भेंड्या होत्या, वांगे होते, 10-5 नमुन्याच्या डाळी. कशाच्या इतक्या डाळी आल्यात, ज्यानं जे देईन ती डाळ सगळ्या मिसळ्याचं ते वरण, आमटी म्हणायची त्याला, ती त्याच्यावर रिचवायची. महाराज घरी 3-3, 4-4 भाकरी खाणारा हमाल एका भाकरीचं खबं खाल्ल्याबरोबर त्या प्रसादात इतकी ताकद होती की त्यानं ढेकरच द्यायचा, इतका तो प्रसाद चविष्ट होता. उतरली माणसं, काही हमाल होती, काही सामान्य माणसं होती, आणि अशी काही भक्त परिवार. बघितलं वाळवंटाच्या पाळूला तर 700-800 माणसं दिसली. आणि कार्यकर्त्यांनी महंत भीमशिम बाबांना सांगितलं, बाबा आता सध्या स्वयंपाकघरामध्ये 2-2.5 टोपले भाकरीचा चुरा आहे. भाकरी मोडायच्या ना प्रल्हाद बाबा, त्या वाढून वाढून अशा मोडायच्या, चुरा आहे. आणि आपण एवढे जेवतो इतका चुरा आहे. पण आता हे 500-700 लोक भरतील, यांना जेव काय घालायचं. महंत भीमशिम बाबांना सांगितलं, काळजी करू नका, अजून मी प्रसाद घेतलेला नाही. काय स्वतःच्या वागण्याचा दर्जाची किती 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 मोठी स्वयंदात किंमत होती बघा. इच्छाशक्ती किती दांडगी होती. अरे मी प्रसाद घेतला नाही अजून, येऊ द्या, माझे गुरुवर हे सांभाळतील, काय करायचं त्याचं. तर विश्वास किती दांडगा होता पा. विश्वास हे तो खरी स्वामीवरी सत्ता. आपल्या गुरुवर तितका विश्वास असला पाहिजे. काय त्यांचा महिमा सांगतोय. आणि मग ही सगळी लोक आली, पण हे 100-200 कार्यकर्त्यांचे चेहरे पाहिल्यावर त्याच्या लक्षात आलं, पंक्ती संपल्या रे, आपल्याला प्रसाद भेटत नाही. मग कानकोंड्यावानी होतं ना माणूस, जरा असं काचाटल्यावानी होतं. आणि सगळ्यांची चेहरे पडली हरिदास सेठ. श्रीगुरु भगवान आपलं श्रीगुरु महंत भीमशिम बाबांनी पाहिलं, सांगितलं, बाळा होत बसा रे, बसा, गुरुवर एक काय द्यायचं ते देतील.
800 850 लोकांच्या पंक्ती बसल्या. आणि चोपदाराला सांगितलं एखादी शाबीत भाकरी आहे का रे? चोपदारानं सांगितलं आम्ही स्वयंपाकघरातल्या सगळ्या भाकरीचे चुरा उचललाय आणि टोपल्यात भरलाय आणि स्वयंपाकघर झाडून काढे. शाबीत भाकरीच नाही. पण एका चोपदारानं सांगितलं शाबीत भाकरी एक आहे देवघरात, जिथं ज्ञानोबा राहायचा, तुकोबा राहायचा, श्री गुरु भगवान बाबाचा हे 3 फोटो मांडलेले होते. आणि तो नैवेद्य ठेवलेला होता, शाबीत भाकरी आणि त्याच्यावर जराशी आमटी उलीशी शिपडलेली, द्रोण नाही काय नाही थोडीशी, आणि तुळशीचं पान ठेवलेलं होतं. काठी टेकीत 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 महंत सद्गुरू भीमसिंह बाबा देवघरात आले आणि लोटांगण घातलं. ज्ञानोबरायला प्रणाम केला, तुकोबरायला प्रणाम केला आणि श्री गुरु महंत भगवान बाबाच्या प्रतिमेकडे डोळे भरून पाहिलं. काय म्हणले, गुरुवर्य तुम्ही दिलेला नारळ आहे. गुरुवर्य ह्या वामन महाराजांना तुम्ही दिलेला नारळ आहे. तुमच्या प्रसादासाठी आलेली गोरगरीब माणसं गुरुवर्य उपाशी जाऊ नये. हृदय कालबेल झालं. काय संकेत आले असतील हरिदास शेठ देव जाणे. आणि महंत भीमसिंह बाबांनी तो नैवेद्य उचलला, विनय करायला सांगितलं, बापू हे नैवेद्य चुरा करून सगळ्या भाकरीच्या चुऱ्यावर टाकून दे. टाकून दिला. 700 750 पावणे 800 लोक जेवले आणि मग 200 कार्यकर्ते जेवले आणि मग टोपले पुसून काढले. महाराज श्री गुरु महंत भीमसिंह बाबांनी आपल्या गुरुवर्यांची प्रार्थना केल्याबरोबर अन्नपूर्णेनं प्रवेश केला आणि जाज्वल्य अन्नपूर्णा त्या भाकरीच्या टोपल्यात प्रवेश करते. ही या महाराष्ट्रातल्या पवित्र राज्यातल्या संतांचा इतका दर्जा आहे म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, हरी काय त्यांचा महिमा वरण वार, हरी भक्त थोरा, हरी भक्त काय त्यांचा महिमा. काय होतं माहितीये का, मळणी यंत्रात जास्त सोयाबीन घातलं की गचा धरीत. आकारात लोटायचं, ते गचा पकडीत नाही म्हणून. हा संतांचा दर्जा आहे. सुद्धा विमानात काय त्यांचा महिमा वारंवार
विठोबाच्या उजव्या हाताला अंत्यविधी झाला. भारतातला कोणी जरी गेला तर विठोबाचं दर्शन आधी नाही, मालकिनीचं दर्शन आधी नाही, आधी कानोपात्रेचं दर्शन. हा दर्जा ज्ञानोबारायामुळं प्राप्त झाला. काय त्यांचा महिमा वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी. मी त्या दिवशी वागलगावला बोलून गेलो. मराठवाड्यामध्ये ठाकूरबुवा नावाचे संत होऊन गेले. अध्यात्म केंद्र होतं. गुरुजी म्हणायचे अध्यात्माचं केंद्र म्हणजे परभणी जिल्हा. आणि त्या ठाकूरबुवांच्या घरी घोडं एकादशी धरायचं आणि त्या परिसरातला फकीरांनी मृत्यूपत्र लिहिलं, मैं मरने के बाद हमारी कबर यहाँ पे कर दो. तर सगळ्यांनी विचारलं रस्त्यात कबर कस काय? ज्या परंपरेतल्या लोकांनी देवाला इतकं आळवलं आणि त्यांचा भक्तीचा पगडा या घोड्यावर पडला आणि 72 खोडीचं घोडं एकादशी धरतंय पंचांग न पाहता. त्या घराण्यातले लोक पंचांग पाहून एकादशी धरीत नव्हते. ज्या दिवशी त्यांचं घोडं चारा खात नाही त्या दिवशी एकादशी असायची. असं दर्जेदार परंपरेतलं घोडं, त्याचे पाय माझ्या कबराला लागावा, त्याची धूळ माझ्या कबराला लागावा. या देशातला एक मुस्लिम इतकी घोड्याच्या पायाच्या टापाच्या मातीची इच्छा करतो. ही वारकऱ्याची ताकद आहे. काय त्यांचा महिमा वारंवार. मगाशी बोलून गेलो, तुमच्या परिसरात अनवा नावाचं गाव आहे. या अनवा नावाच्या गावात डोंगरोजी कुत्र्याची समाधी आहे. चातुर्मासी महाराजांच्या सानिध्यात राहिलेलं कुत्र वैकुंठवासी श्री गुरु वक्ते बाबा म्हणायचे, एकादशीचा वाद झाला, पंचांकर्त्यानं 2 टाकल्या धरायची कोणती, आजची का उद्याची. स्मार्त वगैरे असली तर तिला भागवत वगैरे तिला न्याय आहे, पण स्मार्त नाही, भागवत नाही, काही नाही. एकच एकादशी 2 ठिकाणी टाकली, धरायची कोणती. वारकऱ्याचा संभ्रम. पंढरपूरला चातुर्मासी महाराजांच्या आश्रमावर सप्ताह कमिटीतले लोक गेले आणि महाराजांना विचारायचं, पण महाराज गैरहजर. चातुर्मासी महाराजांचा सेवक होता. त्याने विचारलं काय काम आहे? काय नाही, एकादशीचा संभ्रम पडलाय, उद्याची धरायची का परवाची? त्यानं सांगितलं मग महाराजांची गरज नाही, आमचे महाराज एकादशी पंचांग पाहून धरीत नाहीत. आमचं डोंगरोजी नावाचं कुत्र ज्या दिवशी भाकर खात नाही त्या दिवशी एकादशी धरते. महाराज या कुत्र्यावर ज्यांचे इतके संस्कार होते त्याला पंचांगकर्त्याचा न्याय मिटिला. पंचांगकर्त्याला शरण जावं लागलं, कुत्र्याला पंचांगकर्त्याला. काय विद्वान लोक असते ते. कळा बवा करणा चेनी भये निमिषा लाघवाची सोय, दिनत्रयायसा 8 प्रहराची भासनीयता, ती कर्म विनन्मथा तेजो कांती. सोपं आहे का असं गणित करणं? आणि ते पंचांगकर्त्याला घासू गणित करावं लागतंय. आणि ते चातुर्मासी महाराजांनी पंचांगकर्त्याला सांगितलं, काय गणित करू नका, तुमचं गणित चुकलंय, एकादशी आजची. मग पंचांगकर्त्याचा भेद मिटवायची ताकद कुत्र्यात आहे. पण ज्या कुत्र्यावर संस्कार केले त्या अनवा नगरीतले चातुर्मासी महाराज किती अधिकारी असतील. काय त्यांचा महिमा वारंवार. हरिभक्त थोर भूमंडळी. विठोबा रखुमाये, नाही, कारण आपली साधना त्या योग्यतेची नाही. महाराज तुकोबाराला कळावं भगवान गणेश कुठे गेलेत. त्यांची लगबग लक्षात आली, मंदिरातनं पळालेत भक्तासाठी. आणि आलेली सुद्धा लगबग कळाली. हे ज्यांना कळते त्यांना तुकोबाराय म्हणतात. किती मोठे तुकोबाराय, किती मोठे तुकोबाराय. मग एवढी व्याप्ती गणेशाचं जाणं आणि येणं ज्यांना कळतंय ते तुकोबाराय. त्यांची वाणी किती प्रगल्भ असेल तरी त्या तुकोबारायने म्हणावं, संतांचं वर्णन करत असताना माझी वाणी अपुरी पडती, त्या अर्थी संत किती मोठे असतील. विठाला विठाला. सांगेल आशीर्वाद दे तुला. मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने चालत असलेली जुनी परंपरा भगवान गणेशाचा उत्सव तुम्ही मोठ्या आदरानं भावयुक्त अंतकरणाने करता. तुम्हा सर्वज्ञ साधक लोकांना प्रणाम करतोय वारकरी या नात्यानं.
आज उपस्थित धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्र हा आदरणीय पूज्य श्री स्वामीजी अवधेशानंद स्वामीजी आलेले आहेत, तथा उदासीन आखाड्याचे आदरणीय पुरंदासजी स्वामी आले, त्यांनाही प्रणाम करतो. आदरणीय पूज्य श्री प्रभातगिरी स्वामीजी आले, त्यांनाही प्रणाम करतो. मेटे जळगावचे आमचे महाराज साहेबराव महाराज आहेत, त्यांनाही प्रणाम करतो. तारखेच्या संदर्भात तुमच्या सर्वांच्या वतीनं आप्पा बोलत होते, ते हजर आहेत, त्यांनाही धन्यवाद. आदरणीय भाऊसुद्धा आहेत, भाऊंना सुद्धा प्रणाम करतोय. तथा सभापती साहेबसुद्धा आहेत, त्यांनाही प्रणाम करतो. ज्यांच्याकडे परवा ज्यांनी वडिलांची 75वी केली, अमृत महोत्सव सोहळा केला, असे आदरणीय राजेभाऊ तुपे ते सुद्धा आलेले, त्यांना सुद्धा धन्यवाद. आमचे सुखद राजे आदरणीय हरिभक्तीपरायण गणेश महाराज, हे दोन्ही मृदंग क्षेत्रातले नाविन्यपूर्ण रत्न आहेत, त्यांनाही प्रणाम करतो. गायन क्षेत्रातल्या 2 बुलंद तोफी आहेत, रामानंदजी ढाले गुरुजी आणि तथा रवी गुरुजी, आणि बाकी सगळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. इकडच्याही बाजूला हरिभक्तीपरायण महेश महाराज आहेत, बाजूचे पांडुरंग महाराज आहेत. बरं चला, नारायण महाराज, सगळ्यांची नावं घेतली अशी गृहीत धरा. एखाद्याचं इसरलं असेल मला माफ करा. आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली तुम्ही श्रोते जनार्दन, तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. तुम्ही श्रोते आहात, भगवान शिवस्वरूप आहात. माझा आवाज तुमच्याकडे जे साऊंड सिस्टीम पोचवती आमचे सोमनाथ भाऊ हिवाळे, गोड साऊंड सिस्टीम त्यांची, त्यांनाही धन्यवाद. आणि माझ्या पुढे कॅमेरा लावला, लग्नातला एक पण फोटो नाही, गळ्यात शपथ नाही, मी खोटं बोलतच नाही ना, नव्हताच ना, बँड नाही, मग लग्न हलकीवर झालं. एकच डपडं होतं तुमच्याकडं, काम खोटं कशाला सांगायचं, माणसानं खरं बोललं पाहिजे. आणि ही गादी खरं बोलायची आहे ना, ही सटाके आणायची गादी नाही ना, यम लाल होऊस तर सटके हानीन ना, इथं कशाला खोटं बोलायचं. आणि ते गरजा महाराष्ट्रवालं अजय सुद्धा आहे, त्यालाही धन्यवाद. माझ्या मायमावल्यांना तरुण मंडळी भरपूर दिसती साहेब इथं, सहकारी परमार्थात. तुम्हा तरुणांनी असं धर्मकार्यात या राजे हो, काळाची गरज आहे. तुम्ही तरुण जर धर्मकार्यात आले तर निश्चित आपल्या धर्माकडे कोण्या हरामखोराची बघायची हिंमत होणार नाही. याच्याकरता तुम्ही तरुण संघटित व्हा. विठाला